मागे गणेश जयंती निमित्त वंदे मातरम संघातर्फे ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा माघी गणेशोत्सव ठाण्यातील पाचपाकाडी येथे आयोजित केलाय। गुरुवार दिनांक 22 जानेवारी ते बुधवार दिनांक 28 जानेवारी या कालावधीत हा भव्य दिव्य गणेशोत्सव होणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला महेश्वरी घाट येथील प्राचीन गणेश मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे। यंदा या महोत्सवाचं 4थे वर्ष असून उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, भजन, मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेत, अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक, निमंत्रक तथा भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सागर बदे, राजेश ठाकरे, निखिलेश सोमन, सुशांत मोरे, किशोर भावे, मधुसूदन देसाई, रवींद्र कोरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। ठाण्यातील पाचपाकाडी परिसरातील कचराळी तलावानजीक परमार्थ निकेतन चौकात माजी गणेशोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई, महेश्वरी घाट येथील श्री गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे। दररोज विविध उद्बोधक, प्रबोधन करणाऱ्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण तसेच आशिष शेलार, प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे या आदींसह सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार भेट देणार आहेत। या संदर्भात संदीप लेले यांनी अधिक माहिती दिली आहे। दरवर्षीप्रमाणे 22 तारखेपासून श्री माघी गणेश जयंती निमित्त 7 दिवसीय उत्सव इथे वंदे मातरम संघातर्फे ठेवण्यात आलेला आहे। दरवर्षी वेगवेगळा देखावा आम्ही साकारतो, सामाजिक, भौगोलिक याचा आशय घेऊन। तर यावर्षी आम्ही महेश्वर घाट अहिल्यादेवी होळकर किल्ला याची प्रतिकृती या ठिकाणी उभा केलेली आपल्याला दिसत आहे। हुबेहूब तो किल्ला आमचे डेकोरेटर मंदार गोळे यांनी तो तयार केलाय आणि तशी तशी प्रतिकृती आपण जर जाऊन बघितलं मध्य प्रदेशात तर आपल्याला लक्षात येईल की अहिल्यादेवी होळकरांनी जो हा किल्ला बांधलेला आहे त्याच्यात ते मंदिर आहे ते जवळपास तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। उजव्या बाजूला इथे अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा देखील येणार आहे, जसा त्या ठिकाणी त्या महेश्वर घाटला आहे, तर तोही आपल्याला पाहायला मिळेल। तो अजून काम पूर्ण झालेलं नाही, उद्या पण सर्व काम पूर्ण होईल आणि भाविक मोठ्या पद्धतीने मोठ्या संख्येने इथे येतात। 50,000 पेक्षा अधिक भाविक या ठिकाणी दर्शनाला येतील अशी आम्हाला खात्री आहे आणि अजूनही वाढता प्रतिसाद पाहता यावर्षी आम्ही व्यवस्थाही चांगली ठेवलेली आहे। विविध कार्यक्रम देखील याच्यात आम्ही केलेत, सामाजिक असतील, सांस्कृतिक असेल। चढता डॉलर आणि घसरता रुपया याचं रहस्य काय हा एक विषय आम्ही घेतलेला आहे। त्याच्यात सीए निखिलेश सोमन हे अर्थतज्ञ कोण आहेत त्या गौरी पिंपळे यांची मुलाखत घेणार आहेत। त्याचप्रमाणे विशेष म्हणजे अजून एक संविधान आणि प्रजासत्ताक हा 26 तारखेला आम्ही कार्यक्रम ठेवलाय की लोकांना संविधान काय आहे आणि प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय हे पण पोचलं पाहिजे। योगायोगाने 26 जानेवारी मध्ये येत आहे म्हणून ऍडव्होकेट उदय वारुंजीकर जे अत्यंत प्रतिष्ठित वकील आहेत मुंबईतले, ते या ठिकाणी या विषयावर व्याख्यान देणार आहेत। अन्य देखील सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आहेत, गप्पा गोष्टींचे, व्याख्यानाचे, गणेशाचे स्वरूप सांगणारे धार्मिक कार्यक्रम आहेत, कीर्तन आहे लोकमान्य टिळकांच्या आणि गणेश त्यांचा जे गणेश उत्सव त्यांनी साजरा केला त्याच्यावर आधारित असे विविध उपक्रम अत्यंत संयत पद्धतीने आम्ही ते साजरे करतो आणि उत्सव साजरा करत असताना उत्सवात सहभागी झालेल्या लोकांना आनंद नक्कीच घेता येईल, पण जे उत्सवाच्या बाहेर आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेत असतो। म्हणून दिवसेंदिवस हा उत्सव अत्यंत लोकप्रिय होत चाललेला आहे आणि विशेष करून ठाणे, मुंबई, MMR रिजन मध्ये इतका मोठा माघी गणेश जयंती उत्सव आज सगळ्यात साजरा झालेला नाहीये, त्याची आम्हाला सर्व वंदे मातरम संघाच्या सदस्यांना अत्यंत अभिमानाची बाब आहे। या उत्सव आम्ही या वेळेला साजरा करतो। वातावरणही खूप चांगलं असतं, जानेवारीचा महिना असतो, लोकही त्याचा नक्कीच खूप आनंद घेतात, मोठ्या संख्येने लोक येतात आणि ठाणेकर आम्हाला आशीर्वाद देऊन जातात आणि बाप्पाची सेवा करायची आम्हाला देखील संधी मिळते, त्यामुळे अत्यंत आम्ही आनंदित आहोत। कोण विशेष अतिथी येणार आहेत? माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे रवींद्रजी चव्हाण, एकनाथजी शिंदे हे सर्व प्रमुख अतिथी आणि विविध प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, कलाकार हे सर्वजण दरवर्षी या उत्सवाला भेट देतात। याही वर्षी येतील। आता झेडपीच्या निवडणुका लागल्या आहेत त्यामुळे नेत्यांचं वेळापत्रक पाहावं लागेल, तरी देखील त्यांनी येतो असं आम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे ते नक्की येतील। भक्तगणांना काय सांगू? भक्तगणांना एवढंच सांगेन की आम्ही अत्यंत सात्विक पद्धतीने शिस्तबद्ध आणि
कार्यक्रमाचं आणि धार्मिक कार्यक्रमाचं पावित्र्य राखून हा उत्सव जास्तीत जास्त चांगला साजरा करण्याचा प्रयत्न करतो. मुळातच गणेशोत्सव हा अत्यंत सामान्यांसाठी खुला असलेला एक धार्मिक कार्यक्रम आहे. गणपती देवता जशी आहे तिथे काही फार काही कर्मकांड नाहीयेत. आपण दरवर्षी घरी देखील आणतो आणि अत्यंत लोकप्रिय असं हे दैवत आहे. आपल्या जी पंचमहाभूतांची आपण पूजा करतो आपल्या मूळ संस्कृतीनुसार, त्याच्यातली भूमीची पूजा आणि गणपती याचं कुठेतरी एक नाळ जोडलेली आहे. आणि गणपती बुद्धीचं दैवत आहे. त्याच्यानंतर वेळप्रसंगी शक्ती देखील त्यांनी दाखवलेली आहे असं पुराण कथांमध्ये दिसतं. त्यामुळे ठाणेकरांना गणेशाच्या या आराधनेत चांगली भरभराट मिळो, लोकांनी त्यात सहभाग घ्यावा आणि अत्यंत पावित्र्यपूर्ण या उत्सवाचा लोकांनी लाभ घ्यावा एवढंच मी आव्हान या निमित्ताने करतो. तर युवा पिढीला तुम्ही यातून या आपल्या उत्सवातून काय संदेश द्याल आणि विसर्जनाचं स्वरूप कसं असणार आहे, जे कमी आवाजात वगैरे ध्वनी प्रदूषण याचा विचार